राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना 7 वर्षापूर्वीच्या प्रकरणावरून सीबीआयने दिलासा दिला। यावरून आता नवा वादंग निर्माण झालाय। पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। प्रफुल्ल पटेलांना विमान भाडे करार घोटाळा प्रकरणी सीबीआयने दिलेल्या क्लीन चिटवरून आता नवा वाद निर्माण झालाय। सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या क्लीन चिटवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय। भाजपकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जातात। मात्र तेच विरोधी पक्षाचे नेते भाजपसोबत जातात तेव्हा त्यांच्यावरील आरोपांवर कोणतीही चौकशी होत नाही, त्यांना क्लीन चिट दिली जाते असा आरोप विरोधकांनी केलाय। एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, त्यावेळी सगळी चिंतित होती। आता एक नवीन मार्ग दिसते किंवा आमच्याकडे सध्या चर्चा आहे का, म्हणजे जे म्हणजे जायच्या आधी भाजपवर गेलेलं माझा अर्थ आहे। प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट दिल्यानं आता भाजपने मनमोहन सिंग यांची माफी मागावी अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली। मनमोहन सिंह की लीडरशिप वाली सरकार थी, वो भ्रष्टाचार किया सरकार ने, प्रफुल्ल पटेल ने, और अभी अगर उनको बीजेपी की सरकार क्लीन चिट देती है तो सबसे पहले भारतीय जनता पार्टी ने मनमोहन सिंह से माफ़ी मांगनी चाहिए। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टीकास्त्र टाकले। बीजेपी में शामिल हो जाओ भाई, ठोक के वापस हो जाओ, चलता है। वॉशिंग मशीन है ना, वॉशिंग मशीन मोठं व्हायला लागलेलं आहे। काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डींची वॉशिंग मशीन झालं, आज प्रफुल्ल भाईंचं वॉशिंग मशीन झालं। शेवटी ही मंडळी भाजपमध्ये का गेलेली आहेत? ह्याच्याकरताच गेलेली आहेत। त्यांच्या विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत, त्या कधी बंद होत नाहीत, त्या पुन्हा जिवंत केले जातात। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून कारवाई झालेल्या अनेक जण भाजपसोबत गेले, त्यानंतर त्यांच्यावरील आरोप खोटे ठरले किंवा त्यांच्यावर पुढे कारवाई होत नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो। पटेलांना मिळालेल्या क्लीन चिटमुळे विरोधकांच्या आरोपांना आणखी बळ मिळाले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।